पूनम, आज सुट्टी आहे ना तुले? हो आहे ना सुट्टी. का म्हणजे काय, आता आज सुट्टी आहे तुले, आज उद्या सुट्टी आहे. तू अथर्वले पाय आता तो मी वाढवण करून घेतो ते काही करण बापा वाढवण. आता एप्रिल महिना सुरू होऊन गेला, आता मे महिन्यात करण काय मग, तिकडे हवा धुंदार सुटते ना. आता करून घेतो म्हणतो, मस्त पिठे दळून आणले तांदळाचं, तर तांदळाचे पापड करून घेतो मस्त. तांदळाचे पापड बनवून झाले का कुरड्या करून बनवून घेतो, आणि मग अजून ते आलूचे चिप्स आणि झालं मग. आणि मग अजून एक दिवस जाऊन ना शेवड्या बनवून घेऊन येईन. एवढं वाढवण मला बनवायचं आहे, तर तू अथर्वले पाय आता आज उद्या, आणि अजून शनिवारी पाहिजो, अजून रविवारी पाहिजो. तू घरी राहतं तवा मी वाढवण बनवून घेतो हे सगळं. हो ना, ठीक आहे ना. द्या इकडे माझ्याकडे अथर्वला, आणि तुम्ही बनवून घ्या. आज काय काय बनवता आज आता पहिले तांदळाचे पापड बनवून घेतो, ते वारू उरं करून ठेवून देतो, आणि मग गहू टाकलेच आहे मुरू. मग एक दिवस गहू वाटून ना कुरड्या करून टाका. बरोबर आहे, ठीक आहे. आणि ते गहू आहे ना, जास्त तुम्ही सडू नका देऊ, जास्त दिवस नको टाका ते. लवकरच बनवून घ्या, नाही तर मग खूप बेकार वास मारतो त्याचा. हो, चांगलं चिक येऊ द्यावं लागते. का कच्चेच काढून देऊ काय मग बरोबर चिक नाही बनत त्याचा लय मोठा. चांगले मुरू दे, चांगले टमटम फुगू दे त्याले, तेव्हा तर मस्त चिक निघते. आणि काय तर वास येते, रोज पाणी बदलावं लागते त्याचं. मग कायले वास येते, एकाच पाण्यात ठेवलं म्हणजे येते वास. घे आले अथर्वले. आता चूल पेटवतो तिकडे मांग, तिकडेच बनवून घेतो पापड. हो, बनवून घ्या. आणि वाडू कुठे घालाल, बाहेर? हो, बाहेरच घाला लागेल ना वाडू. कुठं घालू, बाहेर वाडू घालतो, आणि बाहेर त्या पापडाईपाशी बसतो दिवसभर. आणि तू अथर्वले पाय तर मध्ये काही टेन्शन नाही, मी बसतो त्या पापडाईजवळ वारत वरी. हो आई, जमते. आणा द्या अथर्वला माझ्याजवळ. घे ना, तर ये ना इकडे जराशी. आता काय मी तर जवळ आणून देऊ का? आजी, बनवले उचरले ते 2-4 आंब्याचे उसले होईन काय रे? किती बनन त्या 2-4 आंब्याच्या? चांगले थैली भर आंबे पाहिजे, त्याच्या उसल्या चांगल्या बनते लय मोठ्या. आजी, मग काय केलं तू ना, ते आंबे फेकले काय? काल म्हणून तुला आमरस बनवतो, नाही बनवलं तू ना. मग उसल्या बनवतो म्हटलं तर ते बी नाही बनवलं तू ना. काय केलं आजी, ते आंबे फेकले काय? किती मेहनतीने आणले होते आजी म्या, धावत जाऊन ना पिंकी संग झगडा करून आणले होते म्या. अरे बापा नाही रे, फेकले नाही बापा. हाय ना, ठेवले आहे. गोड आंबा बनवून म्हणतो, त्याच्यात गुळ टाकून गोड आंबा बनवून मस्त लागल. तेवढे आंब्याचे उसल्या होते काय बाबू? मस्त लागते गंगा तुझ्या हातचा गोड आंबा. कधी बनवशील मग? बनवून ना, आज रातच्या ना बनवून म्हणतो. बनवतो जरासा सावटा सुटाच बनवतो. मला लय आवडते गोड आंबा, तुझ्या हातचा गुळ टाकूनच बनवतो. हो, आणि मी काय म्हणतो, रमेशचे बाबा कुठं भेटत नाही का आंबे? थैलीक भर घेऊन ये जा बरं, उसल्या बनवून ठेवून देईन ना. थैलीक भर आपल्या रोडनं सडकीनं तर भेटतात ना, राहतात ना आंब्याचे झाडं, तर तिथून घेऊन ये जा बरं, उसल्या बनवून ठेवून देईन. मग बरसातीत मस्त मुरू टाकून वरणासंग मस्त लागतात. आणजा बरं थैलीक भर, भेटले तर चुंगडीत बोरक भर घेऊन ये जा, मस्त लय मोठ्या उसल्या बनवून ठेवून देईन. पाहिन बा आता कुठं भेटते तर, आता दिसन तर घेऊन येईन बा. हो, असे फिरता सडकीनं जा, सडकीनं राहतातच झाडं, घेऊन ये जा. हो, आणि शेवड्या गिवड्या नाही बनवल्या का या वर्षी? बनवत नाही का शेवड्या, पापड, कुरड्या बनवत नाही का? बनवून ना, तर कुरड्याले गहू टाकले आहे, आणि पापडासाठी म्हटलं याचे पापड बनवून म्हणलं, याचे काय म्हणते तांदळाच्या पिठाचे. तर तांदूळ ओलवा लागते, आणि तांदूळ दळून आणा लागन चक्कीहून, आणि बस मग त्याचे घोटले तर मस्त पापड होते. आणि तुम्ही आंबे आणान कधी तर ज्वारीच्या पिठाचे धापोडे बी करून त्याचे आंबे टाकून त्याच्यामध्ये मस्त लागते. आपल्या निव्यावर भाजा मस्त लागते, आंबट. आणा लागन मग. आणि ते काय म्हणतो ते पीठ, तांदळाचं पीठ देऊन देतो माझं, तांदळाचं पीठ म्हणतो ते तांदूळ देऊन देतो बोलवून माझं, घेऊन येईन मी दळून. तुम्ही काही आणान ना, काही नाही. आता मला बाया भेटन का नाही गावामध्ये, तर मी कोणाही संग जाईन ना दळून घेऊन येईन. पाहतो आता शांताबाईले की. तसं करतो मग, तू चालली जातो काले. गौरी, काऊन चुपचाप बसली व? काही नाही आई, पीठ मुरू टाकलं तांदूळाचं पापड बनवासाठी. कधी टाकलं, किती टाइम झाला? झाला 15 मिनिट झाले मुरू टाकलं तर. अजून 15 मिनिट मुरू दे मग. आणि इथं गॅसवर नको बनवू, चाल तिकडे अंगणातच चूल बनवतो, अंगणातच घोट्याची चूल मांडतो, आणि बस तिथंच घोटू ते, आणि तिथंच घोटलं का तिथंच टाकलं. हव्यानं उडून नाही काय मग? इस्तो इकडे तिकडे नाही उडत. आज काही जास्त हवा नाही चालून राहिली, थोडी चालून राहिली झुरू, तर शिजून जाईन बाहेर चुलीवर मस्त शिजन. गॅसवर पेक्षा गॅसवर गॅस बी वाया जाईल, आणि टाइम बी लागते गॅसवर. चुलीवर भग लावला, धग लावला उभाया, मस्त पकते. बरं आई, ठीक आहे, बाहेरच बनवून घेऊ मस्त. मग पन्नीवर टाकू नाही? हो, पन्नीवरच, नाही तर काय तर पन्नीला तेल लावून ठेवणं मग तोपर्यंत. नाही तर चाल
तिकडे बाहेरच तिथंच मी पन्नीले तेल लावून घेतो आणि बस घोटून घेतो. हे तू तेल लावून घे पन्नीले आणि मी हे पीठ घोटून घेतो. चल. आणि आराध्या कुठे? आराध्याला तिच्या बाबांना नेलं बाहेर. माय लय दिवसाच्या बाद नेलं गोल्यानं आराध्याला. नाही तर आज गेला नाही वाटते, कामावर नाही गेला का आज? कामावरच चालले होते पण आराध्या मागं लागले तर म्हणून तिला थोडंसं घुमून आणतो म्हणे. असं. चल मी तोपर्यंत तू हे घोट अजून त्याच्यात मीठ गीठ टाक. मी तोपर्यंत गोटे गिटे आणतो, चूल मांडतो. हो मांडा नाही मांडा. आजी पापड दे ना. आताच कुठं हो बापा पापड गुड्डी, आता घाटाच तर शिजून राहिला. आताच नाही पापड, आता उद्या भेटन पापड. आज आता घाटात शिजून राहिली, पापड टाकन वाढवण, मग उद्या वाढते मस्त. उद्या तोडू मग संध्याकाळी. आजी मग घाटा दे ना थोडासा. आणू काय मी वाटी मध्ये जरासा घाटा दे ना, मी चम्मच ना खातो. नाही ते घाटा खावाचा होय का? पापड टाका लागते. उलट्या करशील ना. वातावरण पाय बरं कसं आहे, आभाळ येते, ऊन येते, पाऊस येते, थंडी लागते. असं तसं नाही खावा. पापड होऊ दे, मग पापड पकड वाहिले म्हणजे मग मस्त तरुण खाऊ मस्त. घाटा नाही खावा लागत. जा भाजी पोय आई या ना घरात, आईले मग भाजी पोय. जा घाटा नाही खाऊ. आजी दे, मी आणतो वाटी. दे मला घाटा थोडासा. थांब चांगला शिजू दे, कच्चा नको खाऊ. हो शिजू दे चांगला. अजून जाय तिकडे उन्हामध्ये, इथं उभी नको राहू. उभा आहे पाय बरं किती लागला. मलेच तर ते चम्मच गरम येऊन गेला तर इकडे बसली मी. मग शिजलं म्हणजे मग येईन मी. हो शिजलं म्हणजे ये मग. जराशी धीर नाही बाई लेकराले. पापड आताच दे. पापड घाटा तरी दे. गरम घाडा लागून राहिलं बापा. जाऊन जाईन खालून तर खोरतो बरं. इकून होतो उभी. गरमही घाडा लागते बापा. वाढवं नाही करणं मोठं कठीण आहे बापा. हे वाढवं नाही काय सोपं नाही आहे. लय मेहनत लागते. हात जडतेत, बोट जडतेत. आई जडन ना ते. लय वेळचं तुम्ही ठेवलं आहे ना झाकून. पहा ना खालून करपण ना. गौरी घे बरं इले आता. आराध्याला घे आता नान माझा डब्बा. चाललो मी आता. हो तुमचा डब्बा बांधलाय ना तिथं. उचला ना घेऊन जा. सोप्यावरच ठेवला आहे. आराध्या ये मग. दे ना आणून गौरी. घेऊन घ्या ना हो बोलाजी. आराध्याचे बाबा घेऊन घ्या ना. तिथं तर आहे. घेऊन घ्या. मी पापड बनवून राहिली ना. तू बनवून राहिली पापड तर आई बनवून राहिली. तू तर उभीच आहे. उभी राहिल्यापेक्षा जाय ना जराशी डब्बा घेऊन ये. उभी आहे का मी पन्नीला तेल लावतो ना. आता घाटा शिजला का? काही लावतं मग लाव ना. तर उभी आहे ना आता उभी आहे. उभी राहिल्यापेक्षा आण मा टिफिन आणून दे. मी नाही आणून देत. जा तुम्ही घ्या. बाई आराध्या ये मा इकडे. आई पाय ना आई काम नाही ऐकत हे. जाय रे गोल्या घेऊन ये. सोप्यावर आहे म्हणते ना बांधून ठेवला. तेवढे नाही होत का ते ना. जाय घेऊन ये. पापड बनवतो आता आम्हाला काही 2-3 दिवस आता फुरसत नाही आहे बा. आता सांगतो. हो आपापलं काम करायचं. स्वयंपाक करून देतो, कपडे धुवून देतो, भांडे घासून देतो. आपल्या हातानं घेवायचं, खावायचं, कपडे घालायचे, आपल्या कामाला जावायचं. टेंग नाही लावायचं मागं. आई समजलं मला. समजलं तू बी तुझ्या सुनीकच्या इकूनच होतं ना. नाही रे गोल्या, मी काही कोणाच्या इकून नाही होत बा. मी तर माया इकडून राहतो फक्त. मला जसं वाटतं तसं मी बोलतो. जा आता इथं गोष्टी करत बसल्यापेक्षा टिफिन घेऊन कामावर जा. हो तुले तर पाहून घेईन मी. पहा ना तर मना केली का पाहिले. माय बाई टाकले का हो शांताबाई तुला पापड? हो बा टाकून घेतले आज. आता म्हटलं काम नव्हतं वावरामध्ये तर म्हटलं आता 2-3 दिवस मस्त हे वाढवूनच करतो म्हटलं. आता पापड, कुरोड्या, चिप्स. आज आता हे तांदूळाच्या पिठाचे टाकले बा. तुला पीठ कधी दळून आणलं होतं शांताबाई? सांगितले नाही. दळणा बरोबर घेऊन आले होते बापा. त्याच्यातही काय सांगायचं का मी पीठ आणतो. नाही एवढं तर सांगते का पापडासाठी बी मी पीठ आणलं बा म्हणून. पापड टाकतो म्हणून. कायले सांगा लागते. एक ते आम्ही सासू सुनानं करून घेतले. होऊन गेले. पाय व शांताबाई तुझे पापडही होऊन गेले आणि माय पापडच व्हायचे. आजच विचार केला मी पापड बनवतो म्हटलं, करतो म्हटलं. तर तांदूळ वोलू घालतो म्हटलं ना, दळून घेऊन येतो म्हटलं. तर वोलू घातले मी आता तांदूळ आणि दळून घेऊन येतो म्हटलं. तर तुले सोबती करतो म्हटलं. तर तू नाही येत का मग? आता मला एकटीला जावं लागेल का काय तर दळाले? आताच टाकले का तर तू? रातपासूनच टाका लागते ना. नाही व मला नाही ते आंबट होते. मग मला नाही रात. मी 1 घंटा मुरवतो फक्त तांदूळ आणि बस मग दळून घेऊन येतो थोडेसे वाढून ना. चांबट. हो का तशी करतो का? मी रातभर मुरवतो बा. नाही व रातभर नाही मुराव. तांदूळ का बातच तर मुरते व. चालतं का मग? सांग एवढं चालतं तशी तर चाल मग. मा सांग हे पापड टाकले मी आणि ते पापड कोण पाहिन? असं ना गौरी नाही काय ते तिच्या पोरीले पाहिन का हे पापड पाहिन? राहू दे मग. मी जातो बा मग. पाहतो कोणाले अजून. तसं येवाचं तर होतं मले. आलू आणाले का चिप्स करतो म्हटलं तर आलू आणा लागन. आलू नाही आणले मी. पण आता हे पापड टाकले मी. आता पापड कोण पाहिन? शांते काय हो, हे पुरे पापडच आहे ना अंगणभर. आता अंदर जातो म्हटलं तर अंदर कसं जावं आता घरात? पापडच फैलून दिले ना पुरे अंगणभर. अमाय बरं झालं हो तुम्ही आले. आता किती वेळ आहे तसे तुम्ही आता घरी?
घरी आता जेवून खाऊन थोडासा आराम करून म्हटलो आणि जाईन तिकडे 4 वाजता जाईन आता वावरात. आता बोलून आलो, बैलाले पाणी चारा करून आलो. आता 4-5 तास काही वावरात जायचं काम नाही, आराम करतो जेवून न 4 वाजता वावरात जाईन म्हणतो. हा मग हे पापड पाहन काय व काऊन तू कुठं जातं मग? पापडात टाकून काय ठेवले? कुठं जायचं होतं तुले तर? मला जावाचं नव्हतं कुठं, म्हणून तर मी हे पापड टाकले. पण गंगा म्हणते चाल म्हणते बाजारात, तर मग मला बी आलू आणायचे आहे, आलू चिप्स बनवासाठी. तर आता संग मग हाई सोबती तिच्या संग चालली जातो, आलू घेऊन येतो. तर हे पापड पाहायचे आहे फक्त तुम्हाला. तर हे एवढे पापड पहा ना तुम्ही, मी बात येतो आम्ही, नाही का हो गंगा? हो बात नाही तर काय, तर चक्की अरवाड्या दिवशी खालीच राहते, जास्त गर्दी राहत नाही. दळलं तुला आलू घेतले का चाललं, दुसरं काही कामच नाही आहे. बात 2-3 घंटे ते नव्हते, 4 वाजायच्या पहिले नव्हते. मग पाहन काय व बोलायचे बाबा, 4 वाजायच्या पहिले आम्ही घरी येतो. एवढे पापड पाहायचा फक्त तुम्ही. आता टाकले म्हणून गौरी आराध्याले पाहिजे, तिले पाहिन का हे पापड टाकन पाहिन ते. तर पहा ना जरासं ते पापड पाहून घ्या जरासं. घरचंही काम करत जा बा, एखाद्या दिवशी निरा वावरातलेच काम करता. रामदास भाऊ बरोबर आहे शांताबाईचं, आम्ही वावरातले बी काम करू लागतो आणि घरचे बी करतो. तर एखाद्या दिवशी तुम्ही करत जा घरचे काम. बरं ठीक आहे, पाहून घेईन मी. पण 4 वाजायच्या पहिले यावा घरी. हो 4च्या पहिले 3 वाजेपर्यंत आम्ही घरी येऊन जातो. फक्त चांगले पाहिजे काय ढोरं वासरं येऊ नको दे जा, कुत्रे कात्रे. नाही तर बस ध्यान नाही देवाचे, काय येते करा आणि सगळं खाऊ द्या. नाही दरवाजा लावला असला म्हणजे काय येते. बरं चाल बरं गंगा, मग पटकन जाऊ ना, पटकन येऊन जाऊ. हो चाल मग.